जीवनामध्ये वाईट कशानं होतं आणि बरं कशानं होतं याचे 6 कारणं तुम्हाला सांगतो आणि कीर्तन बंद करतो. फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका. माणसाचं कधी कधी बरं होतं आणि कधी कधी माणसाचं वाईट होतं. बरं होण्याचे संतांनी शास्त्राने 3 कारणं सांगितले. अगोदर बरं होण्याचे 3 कारणं, अगोदर वाईट होण्याची 3 कारणं सांगतो. म्हणजे बरं सांगितलं तर तुम्ही लगेच उठून जासाल ना. मग अगोदर वाईट सांगतो म्हणजे बरं व्हायची वाट पाहसा. एक जरी वाजला तरी तसं वाजवणार नाही मी. पण माणसाचं वाईट कशानं होतं अगोदर हे 3 कारणं सांगतो आणि माणसाचं बरं कशानं होतं नंतर ते 3 कारणं सांगतो. पण 6 कारणं होईपर्यंत कोणी जागा सोडायची. मग याला 3ही वाजू शकतात. 6 कारणं झाले की घरी जा. मग 10:15 वाजले तरी जा. मी लवकर सांगण्याचा प्रयत्न करतो कारण आपलं बरं झालं पाहिजे ही आपली प्रत्येकाची काय आहे इच्छा आहे. 3 कारणं सांगतो. माणसाचं कधी कधी वाईटही होतं आणि माणसाचं कधी कधी बरंही होतं. मग वाईट कशानं होतं ते 3 कारणं अगोदर सांगतो. माणसाचं वाईट कशानं होतं 3 कारणं वाईट होण्याची. माणूस अपसव्य बोलला की माणसाचं वाईट होतं 1. माणसानं मी आणि माझं वाढवलं माणसाचं वाईट होतं 2. आणि माणसाचं कपाळ फिरलं की माणसाचं वाईट होतं 3. कसं कसं तू सांगतो तसंच आहे म्हणावं. माणसाने अपसव्य बोललं की माणसाचं वाईट होतं 1. माणसाने मी आणि माझं वाढवलं माणसाचं वाईट होतं 2. आणि माणसाचं कपाळ फिरलं की माणसाचं वाईट होतं 3. या 3 गोष्टी ध्यानात ठेवा. यानं वाईट होतं माणसाचं. अपसव्य बोलणं. म्हणून माणसाने नेहमी कमी बोललं पाहिजे. कसं बोललं पाहिजे कमी. गुरुवर्य डोंगरेजी महाराज म्हणतात जो आदमी ज़्यादा बोलता है वो जीवन में अपने दुश्मन बढ़ा लेता है. जास्त बोलणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये दुश्मन वाढतात, विरोधक वाढतात. का? जास्त बोलणाऱ्या माणसाला कोणाची तरी निंदा करावी लागते आणि जास्त बोलणाऱ्या माणसाला कोणाची तरी स्तुती करावी लागते. शास्त्र सांगतं माणसाला निंदा करायची आणि माणसाला स्तुती करायची. निंदा अथवा स्तुती करावी देवाची. देवाशिवाय कोणाचं वर्णन करू नये. म्हणून माणसानं कमी बोललं पाहिजे. किती बोलतात काही काही माणसं. बरं फोनसारखं बिल नाही येत त्यांच्या तोंडाला. नाही तर वावरं एकूण बिल भरलं असतं तोंडाचं. आपलं ऐकतच नाही. आपल्यालाच सांगतात महाराज तुम्हाला माहीत नाही. आता आम्हाला कशाला सांगतो तू. आम्ही सांगायला चालू ना. काय अंदाज तुमचा? आम्ही आणलं का अंदाजच नाही तुम्हाला अजून. माणसाने कमी बोललं पाहिजे. जीवनामध्ये जास्त बोललं की वाईट होतं. बघा ना तुम्ही काही माणसं इतके बोलतात. महाराज ज्ञानोबराय म्हणतात माणसानं कमी बोललं पाहिजे, थोडं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. वडास्वर सांगतो कसं बोललं पाहिजे. हे साचा निमवाळ मी तुल्यानी रसाळ शब्द जैसे कलोळ अमृताचे. ज्ञानोबराय म्हणतात साचा निमवाळ मी तुल्यानी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच म्हणजे खरं बोललं पाहिजे. मितुल म्हणजे थोडं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. बरोबर आहे ना. थोडं खरं गोड कमी. काही माणसं किती बोलतात महाराज, लय बोलतात. ज्ञानोबराय म्हणतात ते बोलत नाही. अनंत वाचाळ त्या कैसा दयाळ. बरळतात निवळ. भान नाही त्यांना. हो भान नाही, भान नाही. जास्त बोलू नाही. काय होतं बघा तुम्ही तिकडं लक्ष द्या. जास्त बोललं की माणसाचं वाईट होतं. तुम्ही सगळे सुज्ञ माणसं आहेत, जाणकार माणसं आहे म्हणून चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतो. थोडं बोलतो पण महत्त्वाचं बोलतो. महाराज कौरवा पांडवाचं एवढं चांगलं होतं महाराज, एवढं चांगलं होतं. जर पांडवाला विचारलं तुम्ही किती भाऊ आहेत तर पांडव सांगायचे आम्ही 105 आहे. त्यांना म्हणलं तुम्ही तर 5च आहे. ते म्हणले नाही
100 कौरव सुद्धा आमचे भाऊ आहे. आणि कौरवाला विचारलं तुम्ही किती, तर कौरव सांगायचे आम्ही 105 म्हणले. तुम्ही तर 100 आहे म्हणले. नाही, 5 पांडव सुद्धा आमचेच भाऊ आहे. इतकं कौरव पांडवाचं चांगलं होतं. गंधर्वाने दुर्योधनाला उचलून नेला. युधिष्ठिरानं सांगितलं, अर्जुना काय पाहतो, युद्ध कर. गंधर्वाबरोबर अर्जुनाने युद्ध केलं. पवाडा त्वा केला. गंधर्वासी दुर्योधनाला सोडून आणलं, युद्ध केलं. एवढं चांगलं होतं कौरव पांडवाचं. मग तुम्ही माणसानं काऊन पांगलं? हे महाभारत का घडलं तेच सांगतो, बोलण्यानं घडलं. म्हणून सांभाळून बोला. काय करा, हे घरीच घेऊन जा. एवढं कीर्तन तुम्ही आज माझ्याकडे पाहू नका. तुम्ही पॅकिंग खराब आहे, माल चांगला आहे आत. हा ना, कारण मी आल्यापासून माणसं टेन्शनमध्ये आहेत. टाळकरी त्याच्याहून वाजवणार, त्याच्याहून गाणारे, त्याच्याहून पाहणारे, त्याच्याहून हे काय बाबा आज कुठून आणलं बाबा, दिसतं तसं. हां, माल भरपूर याच्यात, फक्त घ्या. पॅकिंगचं काही नसतं महाराज, पॅकिंगचं काही नसतं. ही देवाची देण आहे, हे का नाही? काय हां, माणसं अशी पाहतात धरून आणल्यावर. तुम्ही कशाला पाहता? मी इतक्या लांबून आलो, 200 किलोमीटर, काय गप्पा मारायला थोडी चालू. हां, काय कौरव पांडवाचं वाईट झालं महाराज? का महाभारत घडलं? बोलण्यामुळं. म्हणून कमी बोला. अपसव्य बोललं की वाईट होतं. बरं, बोलले बी जास्त नाही, एकच शब्द. किती चांगलं होतं महाराज. मय नावाच्या दानवाने सुंदर प्रकारची नगरी तयार केली, सुंदर प्रकारची. आणि ती नगरी पाहण्यासाठी दुर्योधन गेला. निमंत्रित केलं दुर्योधनाला. गेला दुर्योधन. मी म्हणलं गेला का ना दुर्योधन लाईन घेऊन? त्याच काय सांगा, दुर्योधन आहे तो. मय नावाची दानवाने सुंदर प्रकारची नगरी तयार केली. कौशल्य होतं त्यांच्या अंगात. आणि दुर्योधन ती मायावी नगरी पाहण्यासाठी गेल्यानंतर ती नगरी अशी होती महाराज, दातकिळ महाराज, जिथं पाणी आहे तिथं जमीन दिसायची, आणि जिथं जमीन आहे तिथं पाणी दिसायचं. कौशल्यच तसं होतं महाराज ते मय नावाच्या दानवाचं. दुर्योधन त्या नगरीत गेला, अशी फडची होती. दुर्योधनाला असा भास झाला इथं पाणी आहे. दुर्योधनाने असं धोतरवर धरलं. तिथे एक दाशी उभी होती. दाशीने सांगितलं, महाराज धोतर खाली सोडा, जमीन आहे. दुर्योधन म्हणला, तुला का मोतीबिंदू झाला का काचबिंदू? इथं पाणी आहे. कारण दुर्योधनी राजकारणी होता, आणि राजकारणी माणसाचा कोणावर विश्वास नसतो. आणि राजकारणी माणसानं कोणावर विश्वास ठेवू नये. दुर्योधनाला पटलं नाही. दाशीने सांगितलं, महाराज अहो धोतर खाली सोडा, जमीन आहे. पण राजकारणी माणसाला पटत आणि ऐकू नये महाराज. राजकारणातला पहिला डाव आहे योगेश भाऊ, कोणावर विश्वास. अहो कोणावर काय? एक पोरगा आपल्या बापाला म्हणे, बाबा मला राजकारण शिकवा, मला राजकारण शिकवा. त्याचा बाप म्हणे, उद्या शिकवतो. घराच्या 4थ्या मजल्यावर पोरगं नेलं, 4थ्या. त्याचा बाप म्हणे, तुला राजकारण शिकायचं ना? म्हणे हो. म्हणे मार इथून उडी. तो म्हणे मरण ना मी. त्याचा बाप म्हणे धरीन ना मी. बाप येतो. पोरानं वरून उडी मारली, 4थ्या मजल्यावरून बापानं हात बांधले. 8 ठिकाणी मोडलं. 6 महिने बीडला होतं दवाखान्यात. 6 महिन्यानं घरी आलं आणि बाप त्याला भेटायला गेला. म्हणे बाबा तुम्हाला म्हणलं राजकारण शिकवा, तुम्ही 8 ठिकाणी मोडलं. त्याचा बाप म्हणे, राजकारणातला पहिला डाव सख्या बापावर भरोसा ठेवायचा. त्याचा बाप म्हणे, दुसरा डाव शिकू का तुला? तो म्हणे नाही, नर्मदा परिक्रमा. आता डाव शिकायचा नाही. दुर्योधन राजकारणी होता, कोणावर भरोसा. दुर्योधनाने धोतर वर धरलं, सरळ गेला, आणि खरोखर जिथं पाणी होतं दुर्योधनाने धोतर खाली सोडलं. दाशीने सांगितलं, महाराज आता धोतर वर धरा. पण तो कसा होता? बोला. आपलं कीर्तन म्हणजे खेळीमेळी, काही ताण घेऊ नका, टेन्शन तुम्हाला काही. हां,
तुम्हाला वाटतं का बा देवाने इतके दिवस कशाला जगवला असन बा असं? नाही ना, मोकळं राहा, 1 तासभर आपल्याला वेळ आहे. हो, दुर्योधनाला पटलं नाही महाराज. दुर्योधनाने धोतर खाली सोडलं, पाहता काय शेंडी सगट बुडाला. त्या गॅलरीत द्रौपदी केस वाळवीत होती, एकच शब्द बोलली, आंधळ्याचे पोरं. काय घडलं? काय घडलं? तो अंदाज पाय म्हणो काय घडलं. महाभारत. हे वचन जेने राहे समाधान. कमी बोललं पाहिजे आणि खरं बोललं पाहिजे, बोलू नये जास्त. काय होतं? महाभारत. इकडं पहा, शब्द माणसाचा हात काढत नाही, शब्द माणसाचा पाय काढत नाही, शब्द माणसाचा डोळा फोडत नाही, शब्द माणसाचा, पण शब्द माणसाच्या अंतकरणावर वज्राचा आघात केल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु तुकोबारांचं प्रमाण सांगतो, वचन ते नाही हा तोडीत शरीरा, भेद ते अंतरा, वज्राईचे भेद ते अंतरा. वचन ते नाही शरीरा, भेद ते अंतरा, वज्राई से भेद ते अंतरा. वचन ते नाही जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, शब्द माणसाचा हात काढत नाही, शब्द माणसाचा पाय काढत नाही, शब्द माणसाचा डोळा फोडत नाही, पण शब्द माणसाच्या अंतकरणावर वज्राचा आघात केल्याशिवाय राहत नाही. वचन ते नाही तोडीत शरीरा, भेदते अंतरा, वज्राईसे. अंतकरणावर वज्राचा आघात शब्द करतात. महाराज, आपण म्हणतो ना, एखाद्या माणसाने एखादी चापट मारली तर माणूस विसरतो, पण बोलणं, हा, मरतीन माणसं पण पुन्हा दारात जाणार नाही. म्हणून शब्द किती बोलतात माणसं. एक बाई आपल्या नवऱ्याला दवाखान्यात घेऊन गेली बीडला. डॉक्टरना त्यांना तपासलं. डॉक्टर म्हणे, का हो जरा तब्येत खराब दिसते, काही गोळ्या चालू आहे का तुम्हाला? बायकोन चूप बसायला पाहिजे ना. डॉक्टर त्या म्हणे, तुम्हाला काही गोळ्या चालू आहे का? बाई लगेच बोलली म्हणे, पहा ना डॉक्टर साहेब, त्याला गोळ्या चालू आहे. मी रोज सांगते गोळ्या टायमावर घ्या जा, टायमावर घ्या जा, नाही तर असे डॉक्टरच्या माड्यावर पैसे घालणं पडतं. कमी बोललं, याला काय बोलणं म्हणतात का? तुकोबाराय म्हणतात, माणसानं असं बोललं पाहिजे, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही. आता देवा विनय काहे, आता देवा विनय काहे, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही. आता देवा
पाहिजे बोलण्याची नाही. आता देवा विन हे काही किंवा जगद्गुरु तुकोबरांचं विधान आहे. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल गोड वा वा वा. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे येणे सोसे गोड आहे. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल गोड करावा विठ्ठल जीव भावे येणे सोसे मन झाले आव. बोललं पाहिजे बोलण्याची नाही देवाविनय काही. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल किंवा तुकोबरांचं आणखीन विधान आहे बघा. घेई घेई रे घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. घेई घेई रे घेई माझे वाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पा विठोबाचे मुख. बोला चांगलं बोला गोड बोला थोडं बोला किंवा तुकोबराय म्हणतात. डोळे भरून या पाहीन तुझे मुख तेची मज सुख. कान भरून या ते मज विश्रांती. वाहे रंगी टाळी हे देई हातास. सगळे जाणकार माणसं आहेत महाराज. हरिपाठात सुद्धा सर्व नियम घेतले. नाटाचा अभंग झाला वाराचा सगळे अभंग. मी आलो तेव्हा नाटाचा अभंग चालू होता आहे का नाही. गोड वारकरी लोक आहेत महाराज. हो वारकरी आहेत सगळे. वा वा आनंद वाटला मला. सगळे शहाणे माणसं कीर्तनाला आहेत. शहाणे काही गावात 150 शहाणे राहतात. तर शहाणे पुढं बसले. हा ना बापू शहाणे वेगळे आणि 150 शहाणे वेगळे. आपले शहाणे आणि परमार्थाचा विशेष आहे महाराज. शहाणा तो दनी घेतो येते शहाणा तो घेतो येते शहाणा तो धनी घेतो येते शहाणा तो धनी घेतो येते. तुका म्हणे आहे सर्वा भूमी शहाणा तो धनी शहाणा तो धनी घेतो तुका म्हणे आहे सर्वा भूमी शहाणा तो म्हणून शहाणे माणसं आहेत. म्हणून शहाण्या माणसाने कमी बोललं पाहिजे नाही तर महाभारत घडतं. आपच सव्य बोललं की. मला सांगा माणसं गावोगावी पोपट पाळतात का कावळा? तसं तर माणसं कोंबड्या पाळतात समजा. पण जास्त ठिकाणी माणसं काय पाळतात? पोपट. खरं जर सांगितलं ना महाराज तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कावळा महत्त्वाचा आहे. काय महत्त्वाचं आहे? कशाला? शिवाला. ज्याला कावळा शिवला आणि त्याला सारं गाव थुकतं. काही खरं नाही म्हणले.
पैठणला पाहत नाही का तुम्ही? हा, ज्याला कावळा शिवला नाही त्याला कोणी, म्हणून हिंदू धर्मात कावळा महत्त्वाचा आहे. पण कावळा पाळते का कोणी? का? कावळ्याचं बोलणं गोड नाही. कावळा जर ओरडा म्हणतो हे का, आवाज खराब आहे. पोपटाचं बोल, महाराज पोपट गोड बोलतो, नवीन जरी असला तरी मिठू मिठू बोलतो. हा, कळालं कळलं घरी गेल्यावर कळलं. जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात, मधुरावो तरी रावा खेळे ओ राव रे, रावा खेळे ओ राव रे, रावा खेळे ओ राव रे. मधुर उतरे रावा खेळे ओ रे, रावा खेळे ओ राव रे, रावा खेळे ओ राव रे. हे मधुरा उत्तरे रावा खेळे ओ राव रे, रावा खेळे ओ राव रे, रावा खेळे ओ राव रे. मधुर उतरे जगद्गुरु तुकोबारांचं विधान आहे, मधुरा उत्तरी रावा खेळे उरावरी. पोपट फक्त गोड बोलतो, माणसाच्या अंगा खांद्यावर खेळतो ना, म्हणून बोलणं गोड. बोलणं कसं गोड, म्हणून अपसव्य बोललं की वाईट होतं. मी आणि माझं वाढवलं वाईट होतं. आता महाराज जगात हेच चाललं, मी हे केलं मी ते केलं, माझ्यामुळं असं झालं, पोरायला म्हातारी भाकरी नाही खाऊ देत, आम्ही आहे ना म्हणून बरं आहे. पोराला म्हातारं धाक दाखवतो. मी जर मेलो ना, चटणीवर तेल नाही भेटणार. अरे तू मर, ते गुलाबजामुन खातीन, त्यामुळंच बिन तेलाची चटणी खातात ते. मी हे केलं मी, महाराज मीपणा नसला पाहिजे. मी आणि माझं वाढवलं की माणसाला दुःख होतं. सगळ्यात जास्त घातक आहे मीपणा. सगळं चालतं महाराज देवाला, तिळभर जरी होय अभिमान, मेरो तो समान भार दे. सगळं चालतं देवाला, पण मीपणा चालत नाही. आणि जगात काय चाललं, मी म्हणून चाललं महाराज. ये नाही तर काही खरं आहे काय? हे पहा इकडं, पहा माझ्याकडं, पहा म्हणजे ऐका. काही काही म्हणते हो बोलता पायासारखा आहे, ऐकत गडीवर. महाराज आपण कोणीच नव्हतो तेव्हा सुद्धा हे होतं. आपण सगळेच आहो तरी सुद्धा हे, आणि आपण सगळेच गेलो तरी हे. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी. कानोबा तेरे तेरे ते, तो ती ते, एकमेव अद्वितीयम ब्रह्म, दूरदर्शक सर्वनाम एक भगवान परमात्मा होता. पण एकले ना कळते म्हणून आये, केले निर्माण 14 भुवन. गगन मेघ चंद्र तारांगणे, अनेक 5 भौतिक भिन्ने भिन्ने हो, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. पहिलं जगात काही नव्हतं महाराज, म्हणून आपण नव्हतो तरी हे होतं. म्हणून मी आणि माझं वाढवायचं नाही, दुःख होतं, वाईट होतं. एका गावात असा एक कलाकार होता. कलाकार जर त्यांना असं कीर्तनकाराला पाहिलं, हुबेहूब पुतळा बनवायचा, इतका कलाकार. पण त्याची एका ज्योतिषाची भेट झाली दिगंबर बाबाच्या मंदिरात. आणि ते ज्योतिषी त्याला बोलले म्हणे, महाराज राग मानू नका, पण आजपासून 12 दिवसांनी तुम्हाला मरण येणार आहे. त्या कलाकाराला ते ज्योतिषी म्हणले,
राग मानू नका, पण आजपासून 12 दिवसांत तुम्हाला जातिवंत कलाकार होता महाराज. 9 मूर्त्या बनवल्या त्यानं, हुबेहूब त्याच्यासारख्या 9 मूर्त्या. तसंच नाक, तसेच डोळे, तसंच कान, तसाच कलर. हा हा, हुबेहूब 9 मूर्त्या बनवल्या. आणि 12 वाजता यम येणारे म्हणून 11:45 त्या मूर्त्यामध्ये 9 मूर्त्यात हा 10 वाजवून उभा राहिला. जशा 9 मूर्त्या तसाचा थोडा प्राणायाम येत होता, श्वास रोखून धरला. बरोबर 12 वाजता यमराज आले. यमराज म्हणले आपल्याला तर एकालाच न्यायचं होतं, इथं तर एकासारखे 10 आहे, नेमका आपला कोणता आहे? काय कलाकार असेल म्हणले. अहो काय गुण आहे, काय कला आहे. अहो एकासारखी एक मूर्ती, वा वा किती सुंदर मूर्त्या बनवल्या म्हणला. पण एक चूक झाली म्हणला. त्याला कुठं दम निघला. काय म्हणला यमराज? मूर्त्या सुंदर बनवल्या, फक्त एक चूक झाली. अहो खानदानी कलाकाराला चूक सहन नाही होत महाराज. तो कोणाचं ऐकून घेणार नाही. हां, जो आळा भर इकडं आणि मुळा भर तिकडं, मग त्याला काही अंदाज नाही. पण खानदानी कलाकार ऐकणार नाही. हो, यमराज म्हणले सुंदर मूर्त्या बनवल्या, पण एक चूक झाली म्हणल्याबरोबर तो म्हणला कोणती चूक झाली? यमराज म्हणले एवढीच चूक झाली, भरपिशवी. मी माझं. महाराज मला सांगा, अहंकार माणसाच्या विनाशाला कारण आहे. नदी आहे तुमच्याजवळ, नदी गोदावरी लांब आहे. नदीच्या कडाला किंवा नदीमध्ये लवाळ नावाचं गवत राहतं. लवाळ किती जरी पूर आला तर काठावरचे झाडं जातात का लवाळ जातं? अहो पूर आला का लवाळ असं, पूर गेला का पुन्हा पाहतं कितीक लांब गेला. महापुरे झाले जाते, तेथे लव्हाळे राहते, तेथे लव्हाळे राहते, तेथे लव्हाळे राहते. महापुरे झाले जाते, तेथे लव्हाळे राहते, तेथे लव्हाळे राहते, तेथे लव्हाळे नाचती. चालले काय रे पोराव? ए चालले राम राम करून तर जा. त्याला काय दोष आहे महाराज त्यांचा? बदलून चित्र पाहायचं टीव्हीतलं. हे काही चित्र बदलत नाही. चित्र नका बदले ना, चित्र पाहायसारखं नाही. अडचण झाली त्याला. मी कटाळे पोरं. महाराज लीनता धारण केली पाहिजे. मी आणि माझं वाढवलं की माणसाचं वाईट होतं, आणि माणसाचं कपाळ फिरलं की माणसाचं वाईट होतं. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, तेव्हा मंगळ योग होतो, तेव्हा मंगळ योग होतो. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, कमल जेव्हा अमंगळ योग होतो, तेव्हा अमंगळ योग होतो. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, मंगळ योग होतो, तेव्हा मंगळ तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, तेव्हा मंगळ होतो, तेव्हा मंगळ योग होतो. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, तेव्हा अमंगळ योग येतो किंवा योग होतो. महाराज म्हणतात जेव्हा माणसाचं कपाळ फिरतं
तेव्हा माणसाचं वाईट होतं एक. अपसव्य बोललं माणसाचं वाईट होतं एक. मी आणि माझं वाढवलं माणसाचं वाईट होतं 2. आणि माणसाचं कपाळ फिरलं माणसाचं वाईट होतं 3. महाराज एका क्षणात रंकाचा राजा होतो आणि राजाचा रंक होतो. कपाळ फिरलं की तुका म्हणे जेव्हा एका माणसाचं प्रारब्ध एवढं अनुकूल होतं योगेश भाऊ, 50 एकर ऊस लावला. ऊस उगून आला आणि जे पाऊस गेला, आता कसं गेला येत नाही यावर्षी पाऊस. पाहू नका माझ्याकडं. महाराज आमच्याकडं बरं आहे. मला वाईट वाटलं तुमच्याकडं पाहून. एवढ्या कपाशी आहेत तुमच्या. आमच्या आता त्याच्यातली वखरं बंद झाली. वखर आणतात ना, हां आऊत म्हणतात. हां फरक राहतोच. 12 मैलावर भाषा बदलतात. आमच्याकडं कुत्र्याला हाड म्हणतात. हां इकडं बी हाडच. बरं का हाड म्हणतात तुमच्याकडच्या कुत्र्याला? आमच्याकडचे कुत्रे हाडं चगळतात म्हणून त्यांना हाड म्हणतात. सारखंच आहे सारखं. असू द्या असू. महाराज आमच्याकडचे माल बरे आहेत. योगेश भाऊनी मला सकाळी फोन केला. आमच्या दोघांमध्ये 60-70 किलोमीटर अंतर आहे. 70-75. इकडे यायचं होतं. यांचं गाव अलीकडे, माझं पलीकडे. हां म्हणले महाराज थोडा पाऊस पाठवा. म्हणलं आमच्याकडे जमते मी म्हणे, पण आमचं जास्तच पांगलेलं आहे. माल चांगले पण पाऊस नाही. आणि आता इकडं आल्यावर कसं वाटलं? आपलं बरं आहे असं वाटलं ना. महाराज हे संसाराचंच नाव आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. सुख के कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी रे. सगळे दुःखी आहे, सगळे दुःखी आहे. कोणी सुखी नाही. जो देखे तो, ज्याच्याकडं पाहाल त्याच्या. दुःख बांधवडी बांधवडी दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःखच आहे महाराज. म्हणून सांगू मी किती सकळ संसाराची स्थिती. नसाहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरिला. आणि तो दुःखे सांगू मी किती सकळ संसाराची स्थिती. नसाहे पाषाण फुटती, टाळी वाजवा टाळी वाजवा. वा वा गोडे. दमच निघत नाही महाराज. ज्याला येतं त्याला दम नाही निघत. गोडे. आणि का दुःख्या सांगू किती सकळ संसाराची स्थिती. नसाहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरलास. आणि दुःखे सांगू किती सकळ संसाराचे स्थिती. नसाहे पाषाण फुटते, भय काप चित्ती भरला. वा वा. असं चाललं तर 11 वाजतील बरं. अवघड होईल. महाराज गोड आहे. मी आणि माझं वाढवलं की वाईट होतं. अपसव्य बोललं की वाईट होतं. माणसाचं कपाळ फिरलं की वाईट होतं. ऊस पेरला ऊस, जेच ऊस उगून आला आणि पाऊस गेला. 3 महिने पाऊस नाही आला. म्हणला काही खरं नाही. 25 कंटेनर भरून माती आणली, विटाची भट्टी थापली. पाऊस नाही येत ना म्हणला. आणि भट्टी पेटवली आणि जेस पाऊस आला योगेश भाऊ, धो नाही बदा बदा
सगळी भट्टी गोदावरीला गेली. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ योग येतो किंवा योग होतो. महाराज, माणसाचं प्रारब्ध जर प्रतिकूल असलं ना, सोन्याला हात लावला तरी माती होती. माणसाचं प्रारब्ध अनुकूल असलं, मातीला हात लावला तर सोनं होतं. हो, प्रारब्ध लागतं. किती प्रारब्ध आहे महाराज जरांगे पाटलाचं. कोणतं पद आहे हो? शेजारी म्हणून खार खार करतात काय? आहे का काही पद? पण मंत्र्याला सुविधा नाही ना, एवढ्या सुविधा आहे. पाठीमागन पुढन गाड्या, माणूस पाहिला 35 किलो. प्रारब्ध अनुकूल आहे ना महाराज. किती संघर्ष केला जीवनात, पण तवा नाही. हा, प्रतिकूल परिस्थिती असली ना महाराज वाईट होतं, अनुकूल परिस्थिती असली तर चांगलं होतं. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ योग येतो. 3 गोष्टीनं माणसाचं वाईट होतं. समजलं ना तुम्हाला कशा कशानं वाईट होतं? मग या 3 गोष्टी आजपासून सोडा. आपसव्य बोलायचं नाही 1, मी आणि माझं वाढवायचं नाही 2, आणि कपाळ फिरलं की वाईट होतं 3. बरं ठीक आहे, या 3 गोष्टीनं वाईट होतं. मग बरं कशानं होतं महाराज? 3 गोष्टी सांगतो बरं होतं. भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरदा हरी खेळ ज्ञानदेव तुकाराम, हरिनाथ भगवान की तीन गोष्टीनं वाईट होतं. आपसव्य बोललं वाईट होतं, मी आणि माझं वाढवलं वाईट होतं, आणि माणसाचं कपाळ फिरलं वाईट होतं. मग बरं कशानं होतं महाराज? 3 गोष्टीनं बरं होतं. माणसानं लीनता धारण केली, माणसाचं बरं होतं. माणसानं दृष्टी उघडली, माणसाचं बरं होतं. आणि माणूस देवाला शरण गेला की माणसाचं बरं होतं. लीनता धारण केली पाहिजे. लहान झालं, मला सांगा, तुकोबाराय किती मोठे देव न्यायला आला. मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळा मने सकळ संता तो शविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. किती मोठे तुकोबार आहे. पण तुकोबार आहे बघा तुम्ही, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा जयांगी मोठेपण तया यातना कठीण. लहानपण ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा दे. 4092 अभंगाचा गाथा तुकोबाराने आपल्या. लहान आहे का तुकोबारा? आपल्याला वाटतं मोठं व्हावं, आणि तुकोबाराय म्हणतात लहानपण देगा. अहो माझ्या सगळं तुम्हाला सगळ्याला काय व्हा वाटतं? ह्यो त्याच्या पुढं त्यो त्याच्या पुढं. कशाला? लहान नाही, पण तुकोबारा. कारण गावरान म्हणे पायक, माणसानं हात येऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी येऊन. हां, लहान. पण लहान कोणाला व्हावं? लीनता धारण केली, माणसाचं बरं होतं. नम्र झाला भूता त्याने कोडिले अनंता. त्याने कोडिले अनंता. त्याने कोडिले अनंता. नम्र झाला भूता त्याने कोडिले अनंता. त्याने कोडिले अनंता. त्याने
गावातले शिका वा वा मग अंगाला घाम आलता नाही एवढे टाळकरी पाहून मला आपलं काही खरं नाही कारण एक एकाहून बळे महाराज सगळे माणसं मोठे नाव ज्ञानानं गुणानं धनानं वानानं मानानं आपल्याकडं वानं नाही न गुणं नाही वान तर अजिबातच नाही त्याला गोड आहे महाराज नम्र झाला लीनता धारण केली की माणसाचं बरं होतं माणसानं दृष्टी उघडली का माणसाचं बरं होतं महाराज सगळं शिकवलं आपल्याला शाळेत मास्तरना षटकोन काटकोन चौकोन त्रिकोण पण दृष्टिकोन नाही शिकवला काय नाही शिकवला हे दृष्टिकोन शिकवण्याचं काम संत करतात ज्ञानोबर आहे तुकोबर आहे म्हणून दृष्टी उघडली माणसाचं बरं होतं अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी पंते हाती धरली पाठी पंते हाती धरली पाठी दृष्टी उघडली बरं होतं लीनता धारण केली बरं होतं आणि माणूस देवाला शरण गेला की माणसाचं बरं होतं मग बरं व्हावं वाटतं ना वेळ वाया घालू नका वाजले 10:30 काय करा मग मनवोनी चरण जावे मनवोनी शरण 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 जावे धर्म महाराज म्हणतात बरं व्हावं वाटताना मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी का शरण जायचं बरं व्हावं म्हणून देवाला शरण गेलं की माणसाचं बरं होतं मला सांगा असं कधी तुम्ही ऐकलं का जगात ज्यानं देवाचं चिंतन केलं देवाला शरण गेलं आणि त्याचं जीवन वाटोळं झालं असं ऐकलं तुम्ही नाम घेता वाया गेला असं कोणी ऐकलं नाम घेतलं ना वाया असं होईल पण नाम घेत असताना नेघे माझी वाचा हा नामस्मरण करून वाईट होत नाही चांगलं होतं मग बरं व्हावं वाटतं ना मनवोनी शरण जावे पण कसं जायचं सर्व भावे सर्व भावे म्हणजे 5-6 जण भाऊ आहे सगळ्यांनी मिळून शरण जायचं का नाही भावनायुक्त अंत करणारे कारण देवाला काही लागत नाही काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी किंवा देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे पारसे भीत झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वातात देवा महाराज देवाला फक्त भाव लागतो भाव बळे आकळे येरे भावे विन देव भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव भाव पाहिजे श्रीमद भागवत कथा चालू आहे बघा सुंदर उदाहरण आले देवाला फक्त भाव लागतो मस्त आहे अत्यंत गोड उदाहरण आहे लय गोड भगवान गोपाल कृष्णाला 16,108 पत्न्या आहेत किती भागवत कथा चालू आहे होऊन गेला असन किंवा होईल भगवान परमात्म्याच्या राजवाड्यात नारद महर्षी आले दुपारच्या वेळेला
सत्यभामेच्या महालात गेले आणि दोघाच्या गप्पा चालल्या. कसं काय चालला सप्ताह सैदापूरचा? कीर्तनाला येतात का जेवणच जातात? बरं आहे का वातावरण? दोघाच्या गप्पा चालल्या आणि बोलता बोलता सत्यभामा नारद महर्षीला म्हणली, देवा मला असं वाटतं म्हणे अनेक जन्म मला हाच पती मिळाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मी काय करू? भगवान परमात्म्याला अनंत जन्मापर्यंत मला मिळाला पाहिजे. नारद महर्षीने सांगितलं सोपं आहे, हा पती तुला मिळावा असं वाटत आता जो पती हा ब्राह्मणाला दान देऊन टाक. सत्यभामा म्हणे मी कुठं पाहू बाई ब्राह्मण? नारद म्हणे मीच ब्राह्मण आहे, नको चिंता करू, सोड पाणी. पाणी सोडलं, देव ब्राह्मणाला दान देऊन टाकला नारदाला. नारदाला देवाने सांगितलं आणा विनांची पिळ्या, चला. नारद म्हणे विनांची पिळ्या नाही, त्याच्या जीवावर तर तुलाच घेतलं, दुसरं काय मग? शापला घे. सत्यभामा दान करी, ओजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या शिरी धरोनी चाले पादुका डोक्यावर घेतल्या देवानं, देव निघाला. पण आपल्याला एक एकच बायको आहे, एखाद्याला दोन असले तर माफी मागून तरी आपल्याला सांगून यावं लागतं की मी कीर्तनाकडे चाललो. त्याला 16,108 आहेत. अहो 2च मिनटात सगळ्या राण्या जमा झाल्या. नारदाला म्हणे ओ महाराज कुणीकडं? म्हणे घेऊन चाललो देवाला. म्हणे कुठं? म्हणे दान दिला. म्हणे तिचं एकटीच आहे काय? हा माग ते काय तळेकर महाराज नव्हते, ते नारद होते आणि मागं नाही, देव भेटत नाही. दान दिला. देव पाहिजे असेल तर त्याच्या भारोभार सोनं द्या. बघा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी वर्णन केलं बघा. सगळ्या 16,107 राण्यांनी सोनं टाकलं आणि एका पारड्यात देव बसला. काटा आणला महाराज धारवारी. कोणता काटा आणला? धारवारी. कापूस मोजायला नसतो तो. धारवारी काटा सोनाराच्या दुकानात असतो. धूळसुद्धा सहन होत नाही त्याला. धारवारी काटा कशाला म्हणतात तिकडं ऐका? वहीचे 2 कोरे पानं 2 पारड्यात ठेवायचे धारवारी काट्याच्या आणि एका पानावर फक्त पेनानं रेग माडायची. तितकंच जड भरतं, त्याला धारवारी काटा म्हणतात. एका पारड्यात देवेन, एका पारड्यात सोनं. 16,107 राण्याचं. पण यात किंचित सुद्धा देवाचं पारडं हल्लं नाही. वडा बरसवर. मग सर्व गवळणी एकत्र आल्या. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. ऐकून सखीने ब्राह्मणवाने हो अर्पण केला शारंग पाणी. उठा की चला. काय करावे काही सुचेना, हो शरण मज जावे कोणा. उठा की चला. पण एक केला अवघ्या मिळोनी, हो सुवर्ण भार भारी देवोनी. उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. सत्वर उठली मग रुक्मिणी, हो तुळसी पत्र हाती घेऊनी. उठा की चला. तुळसी पत्र पारवे ठेविता, हो माधव झाला बरोबरीचा. उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. आता जे सांगायचे ते महत्वाचं. भगवान परमात्म्याने 16,107 राणीने टाकलेलं सोनं नाही पाहिलं, रुक्मिणीनं टाकलेलं तुळशीचं पान
पानही नाही पाहिलं महाराज. तुळशीचं पान जर टाकलं असतं इतका सोन्याचा भाव वाढला असता का? मग काय पाहिलं? नाथ महाराज म्हणतात भाव देखो मग रुक्मिणीचा हे एकपणे जनार्दनाचा उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वर्गाच्या बसला उठा की चला उठा की चला उठा की चला. माझं सांगायचं एकच कारण आहे भाव देखोने मग रुक्मिणीचा एकपणे जनार्दनाचा. फक्त देवाला काय लागतं? सर्व भावे देवासी मनवोनी शरण जावे. काय फायदा होईल? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. कारण त्याचा स्वभाव बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. महाराज म्हणतात मी त्याचा साक्षीदार आहे. शेवटचं चरण तुका म्हणे साक्षी आले हा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट जय हो तरी केले प्रगट प्रगट तो हा उतरील पार तो हा उतरील पार भवा दुस्तर नदीचा भवा दुस्तर नदीचा भवा दुस्तर भवा दुस्तर बाबा बाबा दुस्तर बाबा दुस्तर म्हणा बाबा दुस्तर नदीचा नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर दुस्तर भवदुस्तर दुस्तर नदीचा तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील हरी ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा वथरील पार भवदुस्तर नदीचा यथामत यथावकाश. अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. एका चरणाचा आपण भाव पाहिलेला आहे. योग्य असेल साधू संतांचा संदेश, अयोग्य असेल माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. पुनश्च एकदा सर्व गावकरी मंडळाच्या माध्यमातून हरिभक्तीपरायण काकासाहेब महाराज दातकीळ बापूंच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. पहिल्यांदा तुमच्या भागात आलो. खूप लांब गाव आहे, जीव बारीक आहे, घाबरतो ना. एवढ्या लांब मी पहिल्यांदा आलो. एवढ्या लांब यायचं आणि मला बसायला तकलीफ होती. ऑपरेशन 2दा झालं गुडघ्याचं, म्हणजे गाडीतही बसायला तकलीफ होती. एवढ्या लांब मी येत नसतो, पण महाराजांचा 2-3 वर्षाचा आग्रह होता. त्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होतो.